ती सध्या काय करते? सोशल नेटवर्किंग यूज करणाऱ्यांकडे या प्रश्नाचं काही अंशी उत्तर असू शकेल, पण ज्यांच्या मनातल्या मनात हा प्रश्न अजूनही दडून राहिलाय त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ काही अंशी या सिनेमामुळे मिळेल हे वेगळं सांगायला नको. पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजळा देणं आणि तिच्या अथवा त्याच्या आजच्या स्टेटसची माहिती जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न याच्या पलीकडे हा सिनेमा जातो का हे खरं तर पाहणं उत्सुकतेचं होतं. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला ज्या गोष्टी दिसल्या त्यावरून निश्चित जाणवत होतं की पहिल्या प्रेमाच्या आठवणी त्याभोवती घुटमळणाऱ्या आठवणींच्या पावसात भिजणारं मन याभोवती सिनेमा फिरत राहतो. सिनेमाचा हा अंदाज आपल्याला प्रोमोमधून थिएट्रिकलमधून निश्चित जाणवला होता. नॉस्टॅल्जिया हा जगण्याचा तशा अर्थानं अविभाज्य घटक आहे. आपण जितकं पुढे जातो तितकंच मागे वळून पाहण्यात मन रमतं. नेमकं मृगजळपासून मुंबई पुणे मुंबई 2 पर्यंतचा खरं तर सतीश राजवाडेचा प्रयोग हा दरवेळेचा निश्चित वेगवेगळा राहिलेला आहे. अर्थात लोकांनी त्याला भरभरून दादही दिलेली. सतीशने ज्या पद्धतीने आजपर्यंतचे सिनेमे केलेत त्यात तो इमोशन जपण्याचा प्रयत्न करतो, थेट भावनेला हात घालतो, पण यावेळी झी टॉकीज सोबत आपल्याला तो दिसतोय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आत्ता सतीश जी गोष्ट मांडतोय सांगतोय त्याची फर्स्ट हाफमध्ये तरी पुनरावृत्ती होताना दिसते. कारण पहिलं प्रेम, पहिल्या प्रेमाची पहिली आठवण आणि त्या सगळ्या गोष्टींमधला नॉस्टॅल्जिया आपल्याला बालक पालक असेल, शाळा असेल, टाइमपास असेल, टाइमपास 2 या झीच्याच काही अंशी असणाऱ्या सिनेमांमध्ये, आणि अर्थात शाळा वेगळा निर्मितीचा होता, पण त्या सगळ्यामध्ये आपल्याला तो दिसत राहतो. त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या सिनेमामधली असणारी गंमत काही प्रमाणात हरवल्यासारखी वाटते. कारण नाविन्य असणारा असा तो मुद्दा सापडत नाही, पण त्यामधला युनिकनेस हा कुठेतरी वेगळा असू शकतो का हे चाचपडून पाहण्याजोगं खरं तर या सिनेमात वाटलं. पण कुठेतरी फर्स्ट हाफ पाहताना तो हरवल्यासारखाही वाटला. उत्तरार्धामध्ये मात्र पहिलं प्रेम ती सध्या काय करते या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास आहे. आणि अर्थात नात्याचं डेस्टिनेशनही आपल्याला इथे सापडताना दिसतं. कारण तो प्रवासही तितकाच रंजक होणं आणि डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणं हा प्रवास इथे निगुतीने केला. कारण पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजळा देत तो केवळ थांबत नाही, तर तो आपल्याला आजच्या जगण्याच्या म्हणजे एकूण सगळं काही सेटल्ड असतानाही तिच्याकडे, त्या नात्याकडे पाहण्याचा वेगळा आणि मोकळा दृष्टिकोन देऊन जातो. या सिनेमामध्ये एक मोकळेपणा आहे आणि नात्यांमधला पारदर्शीपणा हा आपल्याला इथे अधोरेखित होताना दिसतो. उत्तरार्धातला हा खरं तर जो महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर शक्तिस्थानही म्हणता येईल. खरं तर अन्या आणि तन्वीची ही गोष्ट आहे. अन्या म्हणजे अंकुश चौधरी आणि तन्वी म्हणजे तेजश्री प्रधान. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारी मध्यमवर्गीय, लहानपणापासूनचा हा त्यांचा प्रवास आहे. एकाच शाळेत मग एकाच कॉलेजमध्ये शिकणारे असे दोघे एकमेकांचे सख्खे फ्रेंड्स होतात. पण हे नातं नुसतं मैत्रीपुरतं राहतं का? काही भावना या अव्यक्त पातळीवरच राहतात. त्या मनातल्या मनात असणाऱ्या गोष्टींचं काय करायचं हेच कळत नाही. अशातच अन्या शाळेतून कॉलेजमध्ये जातो. त्याचं क्षितिज विस्तारतं, जग बदलतं, आयुष्यातील बदलाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आयुष्यातलं पहिलं प्रेम मागे पडायला एव्हाना कुठेतरी ती सुरुवात झाली आहे, कारण तिची जागा कोणीतरी नव्या चेहऱ्याने घेतलंय. मग सतत चेहरा बदलत राहणं, पण तन्वी सोबत असणं, मग तन्वीचा मैत्रीचा आधार वाटत राहणं, तिचा सतत सोबत असण्याचा धाक राहणं, तिच्या असण्याने अन्याच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, तिच्या असण्यात आणि तिच्या नसण्यातल्या अंतराचा हा सिनेमा आहे. अर्थात ते बिटवीन द लाईन्स सतीशने उत्तरार्धात नेमकेपणाने टिपलेले आपल्याला जाणवतात. अव्यक्त भावनांचा कल्लोळ आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. सतीशने कथा ज्या प्रकारे उत्तरार्धात मांडली आहे त्यासाठी त्याला स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला हवेत. मनस्विनी लता रवींद्रने लिहिलेल्या संवादांमध्येही गंमत आहे, पण फर्स्ट हाफमध्ये पटकथा ज्या प्रकारे मांडली आहे त्यामध्ये रंगत येत नाही, कारण त्याला गती नाही, त्यामध्ये एक संथपणा आहे आणि कथेला प्रवाहीपणा नाही. पण हा फॅक्टर सेकंड हाफमध्ये कम्प्लिटली निघून जातो. तो निर्णय महत्त्वाचा ठरतो. आणि अर्थात ह्या पद्धतीने मांडणं आणि ते सादर करणं, कारण गोष्टीचा जीव आणि त्यामधला दिसणारा सिनेमा, नाट्यमयता आणि त्यातलं इमोशन्स
या गोष्टी आपल्याला इथे जाणवतात उत्तरार्धामध्ये. सिनेमामध्ये उत्तरार्धात अंकुश चौधरी फुल फ्लेज येतो, त्याची छाप सोडतो. छोट्या छोट्या जागा त्याने ज्या पद्धतीने दाखवून दिल्या आहेत तिथे तो व्यक्त होतो, तिथून लक्ष वेधून घेतो. त्याच्या तेजश्रीच्या सीन्समध्ये गंमत येते, कारण ते अव्यक्त पातळीवरचं वागणं, त्यामधला अवघडलेपण आणि त्यानंतर शेलमधून बाहेर येणं, मोकळेपणा, नात्यात येणं, हे त्याच्या देहबोलीतून ज्या प्रकारे त्याने दाखवलंय, कायिक अभिनयाचा एक वेगळा खरं तर इथे प्रयोग आपल्याला अंकुशच्या बाबतीत दिसतो. अर्थात त्याने जगलेला अन्या हा महत्त्वाचा वाटतो. तेजश्रीने तिच्या वाट्याला आलेल्या सीन्समधून फुल बॅटिंग केली आहे. तिच्या साधेपणात, तिच्या स्वाभाविक वागण्यात तन्वी अधिक प्रभावी वाटून जाते. त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची नजाकत आहे. तेजश्रीने तो चाम जपलाय. अभिनय बेर्डेचा पहिला सिनेमा, तो सहजपणे वावरतो. त्याच्या वागण्या बोलण्यात असलेली सहजता अभिनयाला खऱ्या अर्थाने खुलवते. त्याचा मोकळेपणा, तो पहिल्यांदा कॅमेराला सामोरा जातोय असं मात्र कुठेही वाटत नाही. त्याचे डान्सिंग स्किल्सही आपल्याला ठळकपणे जाणवतात. आर्याचा संवादातला सूरही तितकाच पक्का लागेल याची चुणूक आपल्याला इथे दिसते. तिने समजून उमजून काम केलंय हे जाणवतं. या सगळ्यात लक्षवेधी ठरतो तो हृदित राजवाडे. ज्या प्रकारे तो वावरतो, चिमुरडा कमाल आहे. हृदितच्या वाटेला आल्या सीन्समध्ये त्याने फुल ऑन बॅटिंग केलेली आहे. त्याच्या सोबत असणारी निर्मोही अग्निहोत्री हिनेही त्याला उत्तम साथ दिली आहे. त्यांच्या आधारावर खरं तर अन्या आणि तन्वी हे जितके जिवंत आणि रसरशीतपणे उभे राहिलेत ते कमाल वाटतात. कारण तो ग्राफ तिथून सुरू होतो आणि तो उत्तरोत्तर वाढत जाताना आपल्याला दिसतो. उर्मिला कानेटकर कोठारीला तर अगदी मोजके सीन्स आहेत, पण तिने समंजसपणे काम केलंय. कारण अंकुशच्या पत्नीचं केलेलं काम, ते कॅरेक्टर, ती व्यक्तिरेखा तितकीच महत्त्वाची, पण तिच्या वाट्याला फार सीन्स आलेले नाहीत तरीही तिचं काम लक्षात राहतं, ही तिची खासियत. संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने आणि तुषार दळवी यांनी आपलं काम चोखपणे केलंय. त्यांचा अनुभव मोजक्या सीन्समध्ये ठळकपणे अस्तित्व अधोरेखित करून जातो. सुहास गुजरातीच्या फ्रेम्स, त्यांनी वापरलेल्या पेस्टल शेड्स, कलर पॅलेट वेगळ्या अर्थानं आपल्या नजरेला सुखावतं. अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर आणि मंदार आपटे यांच्या संगीतामधलं माधुर्य सिनेमाचा नेमका सूर टिपतं आणि त्याला पूरक अशा पद्धतीचा साथ चढवतो. का पाहावा सिनेमाचा उत्तरार्ध? अंकुश चौधरी आणि तेजस्वीचे डायहार्ड फॅन असाल तर तुमच्या अजेंड्यावर हा सिनेमा असेल. का टाळावा? पूर्वार्ध तशा अर्थानं संथ आहे. बीपी, टाइमपास, शाळा, तत्सम जातकुळीतला सिनेमा वाटतो. थोडक्यात काय, भावनांचा, अव्यक्त भावनांचा कल्लोळ. फर्स्ट हाफ मधला हलकल्लोळ आणि सेकंड हाफ मधलं सावरलेपण. नात्यांमधला पारदर्शीपणा आणण्यासाठी ती सध्या काय करते वेगळ्या अर्थानं महत्वाचा ठरेल. या सिनेमाला मी देतोय 3 स्टार्स.